एका लहानशा गावात अचानक वाढलेल्या सामाजिक वादळाने कालपासून संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय निर्माण केला आहे. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कारण दोन प्रौढ बहिणी एकाच तरुणावर भावनिकरित्या अवलंबून राहिल्याची आणि दोघींनीही त्याच मुलाशी लग्नाची आशा ठेवत नात्यात गुंतल्याची माहिती पुढे आली असून या अनपेक्षित भावनिक गुंतागुंतीतून दोघींनाही गर्भधारणा झाल्याचे समोर आल्यानंतर गावात कुटुंबांमध्ये, समाजात आणि स्थानिक प्रशासनात मोठे तणाव निर्माण झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा मागोवा घेताना असे दिसून येते की त्या दोन बहिणींना काही महिन्यांपासून त्या तरुणाशी वेगवेगळ्या कारणांनी संपर्क वाढत गेला. एकीला शिक्षणाच्या बाबतीत मदत मिळत होती, तर दुसरीला नोकरीसंबंधी मार्गदर्शन करताना त्या मुलाची ओळख घट्ट झाली. आणि घरातील आर्थिक अडचणी, कुटुंबातील दुर्लक्षित संवाद तसेच भावनिक आधाराची गरज या साऱ्यामुळे परिस्थिती हळूहळू गुंतागुंतीची बनत गेली. या नात्यांविषयी कुटुंबियांना काहीच माहिती नसल्याने दोन्ही बहिणी स्वतंत्रपणे त्या तरुणावर विश्वास टाकत राहिल्या. तर मुलालाही या दोन्ही नात्यांची गंभीरता व्यवस्थित समजावून न घेतल्याचा आरोप समाजातील काही ज्येष्ठांनी केला आहे. घटनाक्रम बाहेर आल्यानंतर दोन्ही बाजूंच्या घरात तीव्र भावना, राग, संभ्रम आणि सामाजिक दबावाचे वातावरण तयार झाले असून स्थानिक महिला समिती, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून सर्व संबंधितांना सुरक्षित, शांत आणि सन्मानपूर्वक संवादासाठी बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या घटनेतून निर्माण झालेल्या नैतिक, मानसिक, वैयक्तिक व सामाजिक प्रश्नांवर चर्चा करत तज्ज्ञांनी सांगितले की अशा परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही महिलांची स्वतंत्र इच्छा, भावनिक स्थैर्य, आरोग्याचे मार्गदर्शन आणि कायदेशीर संरक्षण मिळणे. आणि कोणावरही कोणताही दबाव न आणता सर्वांच्या भविष्यासाठी सहमतीने कायदेशीर व सुरक्षित मार्ग शोधणे. प्रशासनाकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे की या घटनेत कोणतीही गुन्हेगारी बाब आढळलेली नसल्याने सर्व पक्ष एकमेकांच्या सन्मानाचे रक्षण करत पुढील पावले उचलू शकतील अशा मार्गदर्शनाचे प्रयत्न सुरू राहतील. तर मनोविश्लेषकांच्या मते हा विषय फक्त वैयक्तिक नात्यांचा नसून ग्रामीण भागातील संवाद, भावनिक शिक्षण, मानसिक आरोग्य आणि कुटुंबियांमधील विश्वास या सर्वांवर प्रकाश टाकणारा आहे. दरम्यान सामाजिक संस्था व स्थानिक नेत्यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आहे की या संवेदनशील प्रकरणाबाबत कुठल्याही अफवा पसरवू नयेत. कोणालाही दोष देण्याऐवजी समजूतदारपणे हाताळावे आणि अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतून उभ्या राहणाऱ्या दोन महिलांना सुरक्षित व सन्मानपूर्वक निर्णय घेण्यास आधार द्यावा. कारण एका क्षणात बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्याला नव्या दिशेची गरज आहे. आणि समाजाने त्यांना दोष देण्याऐवजी मार्गदर्शन, आधार आणि सन्मान द्यावा अशी समजूतदार भूमिका अनेकांनी घेतल्याने वातावरण हळूहळू स्थिरावत आहे. धन्यवाद.